तर गादीच्या कवरपासून आपण अशी गोधडी तयार करणार आहे. खूप मस्त होणार आहे आणि छान होणार आहे. आम्ही जुन्या कपड्यांचा असा वापर करते. असांचे वापर म्हणजे मी गोधडी शिवते. खूप छान ही गोधडी होणार आहे. खूप मस्त होणार आहे. आणि मी जो काही गादीचा जुना कवर दिलेला होता ना, तर मी अशा प्रकारे जी काही शिलाई आहे ना, ते मी शिलाई पूर्णपणे ओपन करून घेतलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये काय काय असणार आहे, सलवार पॅन्ट, टॉप आणि जुने बेडशीट वगैरे जे आहेत ना, ते ह्याच्यामध्ये वापर करणार आहे. बघा आता ही फुल पॅन्ट सलवार पॅन्ट होते, प्लाझोसारखी होती. तर ह्याच्यावरचा खालचा भाग आणि वरचा भाग असा पाहिजे काढून घेतलेला आहे. शिलाई पूर्ण काढलेली आहे आणि असं एकावर एक ठेवून ना मी ते कट केलेलं आहे. आता ह्या टॉपचे बटन असतात ना, तर बटन अशा प्रकारे मी पूर्ण कटिंग केलेली आहे. आणि त्याच्यावरचं जे कॉलर वगैरे असतात ना, भाई वगैरे, ते मी पूर्ण कटिंग केलेले आहे. आणि एकावर एक ठेवून ना शाळेची अशी शिलाई मी ती पूर्ण कटिंग करते. मी तुम्हाला कपडे दाखवते. आता एवढे कपडे मला कटिंग करायचे आहेत आणि एवढ्या कपड्यांपासून मला डबल बेडची गोधडी तयार करायची आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. म्हणजे तुमच्या पण ध्यानात येईल मी छोट्या छोट्या कपड्यांचा कसा उपयोग करते. आणि तुमच्याकडेही छोटे छोटे कपडे असेल तर असे मस्त प्रकारे अशी गोधडी तयार होते. आता जो टॉप आहे, आता हे टॉप आहेत ना, पूर्ण भाई आहेत ना, काढून घेतलेले कटिंग. आणि अशा प्रकारे आहेत ना, एकावर एक ठेवून अशी कटिंग करते. बघा आता अशी एकावर एक कटिंग केली ना, फोल्ड करते आणि असा पूर्ण कपडा ओपन करून घ्यायचा. आणि ह्या ओपन कपड्यांपासून मी अशी खूप छान गोधडी तयार होणे. आणि डबल बेडची गोधडी आहे. आणि त्यांना 2 दिवसात अर्जंट गोधडी पाहिजे होती, कारण त्यांना गावाला न्यायची होती. म्हणजे 2 दिवसात शिवून दिलेली आहे गोधडी ही. आणि जे काही हे गोट होता ना, पायपिंग केलेली असते मधनं, ते पण कट केलेली आहे. आणि त्याने पण सुया जातात, त्यामुळे पायपिंग वगैरे अजिबात नाही ठेवली पाहिजे. आता हे ओपन करून घेतलेलं आहे. आणि जे काही खालची पट्टी होती ना शिलाईची, ते पण असे एकावर एक ठेवून कट करते. बघा अशा प्रकारे ते चालत नाही, तिथं फोल्ड केलेलं असतं, त्यानं पण सुया जाते त्या. आता ही सलवार पॅन्ट आहे, ह्याला अस्तर लावलेली होती. आता अशा प्रकारे मी ती कटिंग करून घेते. बघा आता एकावर एक ठेवून ह्याचा पण खालचा पायाचा भाग वगैरे सगळं काही कटिंग करते. आता ह्याची पण शिलाईमधनं काढून घेतलेली आहे. आणि जर गोधड्या शिवायची असतील तर माझ्याकडे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. अशा छोट्या छोट्या कपड्यांपासून गोधडी नक्की शिवू शकता. पण तुम्हाला मात्र घरी आणून द्यावं लागेल आणि घेऊन जावे लागेल. कुरिअरने जर पाठवायचं असेल तर पाठवू शकता, पण खूप चार्ज जातो. एक गोधडी म्हटलं तर 800-900पर्यंत पडेल. बघा तुम्हाला जर एवढे पैसे द्यायचे तयार असाल तर नक्की तुम्ही कुरिअरने पाठवा. आता अशा प्रकारे मी जे काही सलवार पॅन्ट होते ना, ते अशा एकावर एक कटिंग केलेली आणि मधनं शिलाई कट करते. असे एकावर एक का ठेवते तर पटकन आपली कटिंग करायचे, म्हणजे पटकन आपले कट होतात. कपडे करायचे शिलाईला उशीर नाही लागत. आता मधनं कट केलेले. आता हा लेगीज आहे, लेगीज पॅन्ट आहे. बघा अशा प्रकारे लेगीज पॅन्ट, पण जास्त नका घालू, कारण लेगीज पॅन्ट असे लब्रासारखी गोधडी येते. म्हणजे 1 2 3 4 5 असलं तरी चालतं आहे. आता त्याच्यावरचे कंबरेचे पट्टे पूर्ण काढून घेतलेले आणि खालचे पायाची शिलाई पूर्ण काढून घेतली. आणि एवढ्या गोधड्यांचा लोड आलेला आहे ना, एकेकांच्या गोधड्या 4-4 5-5 गोधड्या आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल किंवा ध्यानात येईल मी कशा छोट्या छोट्या कपड्यांपासून उपयोग करतो. तुम्हाला आजपर्यंत कोणीच यूट्यूबवरती तुम्हाला दाखवलेलं नाही की छोट्या छोट्या कपड्यांचा कसं गोधडी कोणी शिवते ते. आणि माझा पहिलेच असे व्हिडिओ असतील की छोट्या छोट्या कपड्यांपासून मी आतमध्ये अशा गोधड्या शिवते म्हणून. आता हा गाऊन आहे, गाऊनचं पण वरचं पूर्ण कटिंग केलेलं आहे. साईडचं शिलाई मी पहिली काढून घेते आणि परत फाडाय बघते, पण फाडलं गेलं नाही म्हणून कट करते. तर अशा प्रकारे दुसरा पण भाग ओपन करून ठेवायचा, तसंच पूर्ण ठेवायचा नाही, नंतर त्यानं चुने येतात, फिनिशिंग येत नाही गोधड्याला व्यवस्थित. आणि आतमध्ये टाकलं तर गोळा होत आहे तसं टाकलं तर. आता हा टॉप आहे, टॉपचं पण वरचं मी पूर्ण कटिंग केलेलं आहे. आणि एकावर एक ठेवून अशा शिलाई कट करते, कारण पटकन होऊन जातं असं. आणि खुल्ले भाग करायचे. आता हा गोलघेरचा टॉप आहे, ते मी खालचंच घेते, वरचं काही घेत नाही, कारण काहीच कामात राहत नाही वरचं. त्याला बटन असतात, हे असतं. मग अशा प्रकारे ओपन करून घेते. आता हा पण टॉप आहे, त्याच्या प्रकारे खालचं पण ओपन करते. म्हणजे कटिंग केलेलं आहे वरचं आणि खालची शिलाई पण कशी कटिंग करते आणि पूर्ण दोन्ही भाग ओपन करते. पण बटणं बघायचे, कारण एखादा गव्हीनं बटन जातंच. आता हा पण गाऊन आहे. आता अशा प्रकारे गाऊनचं पण मी कट केलेलं आहे. त्याला पण बटणं बघायची, चेन बघायची. कधी चेन पण असतात, चेन पण कधी लक्षात येत नाही. खालची शिलाई कट केलेली आणि फाडते. आता हे पण कॉटनचा गाऊन असेल तर पूर्ण फाडला जातो. बघा अशा प्रकारे हा गाऊन फाडलेला आहे.
आता एवढे कपडे माझे फाडून तयार झालेले आहे आणि एवढे शिलाई जे असते ना, शिलाईचे कटिंग ते एवढं एक्स्ट्रा. आता तुम्हाला गोधडी भरायची पद्धत दाखवते आणि छोटे छोटे टिप्स दिलेत ते तुम्ही नक्की फॉलो करा तुम्हाला जर गोधडी घरी शिवायची असेल तर. आता त्यांनी 2च साड्या दिलेल्या होत्या, नवीनच होत्या, त्यांच्या नवीन साड्या होत्या त्यांना नवीन साड्या लावायच्या होत्या कारण गावाकडे द्यायची होती ना गोधडी कोणाला तरी म्हटले, त्यामुळे म्हटले नवीनच साड्या दिल्या होत्या त्यांनी लावायला. आणि ह्या असे मधनं शिलाई करून घेतलेली आहे, टिप मारून घेतलेली आहे आणि असे ओपन केलेले आहे फाडून मधनं कट करून. आणि 4 कोपऱ्याला 4 विटा मांडलेल्या आहेत आणि त्याच्यावरती थोडं थोडं असं करून पाणी शिंपणार आहे. आणि तुम्हाला भरण्याची सोपी पद्धत सांगते छोट्या छोट्या कपड्यांपासून. आणि तुमच्याकडे असे छोटे छोटे कपडे असतील ना तर अजिबात टाकून देऊ नका. खूप मस्त असं गोधडी तयार करू शकते तुम्ही. तुमच्या कपडे असे लहान मुलाचे वगैरे तुमचे कपडे असे जपून ठेवू शकता ह्या गोधड्यांमध्ये. आता जो गादीचा कवर दिलेला होता आणि नंतर परत प्लेन करायचं असं अशा प्रकारे, कारण गोळा नाही झालेली पाहिजे गोधडीमध्ये. जेवढं तुम्ही टापटिपपणाने गोधडी भराल तेवढी तुमची गोधडी सुरेख खूप छान अशी मस्त होते. शिलाईचं जे येतं ना माझ्याकडं, मी इकडे शेवटी त्या साईडला सुरुवात करते म्हणून तिकडे छोटे छोटे कपडे हातरून घेते आणि इकडे मोठे मोठे कपडे हातरून घेते. मोठे कपडे काही एवढे गोळा होत नाही म्हणून मी ह्या साईडला मोठे कपडे हातरून घेते. आता एक गाऊनचं एक एक करून हातरलेलं आहे आणि ड्रेस पण आहे बघा. आता अशा प्रकारे मी एक एक करून हातरून घेते. आणि कुरिअरचं जरी कोणाला गोधडी पाठवायची असेल तर नक्की पाठवू शकता, पण खूप चार्ज जातो आहे गोधडीचा. एक गोधडी तुम्हाला 800-900पर्यंत गोधडी जाईल. मग त्या हिशोबानेच तुम्हाला कुरिअर जर करायचं असेल तर करू शकता. आता या साईडला मी गाऊन हातरलेला आहे. परत त्या साईडला मी लेगीज हातरणार आहे. लेगीज पॅन्ट आहे ते हातरून घेणार आहे. कारण सुरुवातीला लेगीज पॅन्ट हातरली ना म्हणजे शिलाई त्या साईडला येते ना, गोळा अजिबात होत नाही. म्हणजे शिलाईमध्ये पटकन होऊन जाते. नाहीतर परत तिकडे हातरली ना पूर्ण लेगीज आतमध्ये घातलेलं असं ते असं पूर्ण असं गोळा होतं. मग ते परत गोधडी खोलायला लागते, मग डबल टाप होतो. म्हणून मी सुरुवातीलाच घातलेली आहे. आणि मध्ये आता हे जे आहेत ना, जे पॅन्ट आहेत ना ते मध्ये पॅन्टीचा असं थर देणार आहे, एकावर एक एकावर एक. बघा एकीकडे पायाचा भाग केला नाही, एकीकडे कमरेचा भाग करायचा, त्यामुळे मधनं असा गॅप राहत नाही आणि गोधडी पण अशा प्रकारे खूप छान होते. आता अशा प्रकारे एक एक करून हातरून घेते पॅन्टचं फक्त बघा एकीकडे कंबर गेली नाही, एकीकडे पाय करायचे, असं विरुद्ध साईडला करायचे. बघा आता ह्या साईडने कंबरच केलं, ह्या साईडने पायाचा भाग आलेला आहे, त्या साईडने कमरेचा भाग केला आहे, त्यामुळे चौकोनी असा आकार तयार होतो, गॅप राहत नाही. अशा प्रकारे मी छोट्या छोट्या टिप्स देते, त्या नक्की फॉलो करा. आता खाली ह्याचे काय टॉप होते ना, टॉपचे कटिंग केलेलं ते मी एक एक करून हातरून घेते. बघा अशा प्रकारे एक एक करून हातरून झालेलं आहे. आणि त्याच्यावरती मी अखंड बेडशीट हातरणार आहे. त्या ताईने 2 बेडशीट दिले होते कारण मधनं कपडे गोळा होऊ नये म्हणून ना. खालून एक हातरलेले आणि वरून एक हातरायचा आणि जुने टावेल पण होते. आता अशा प्रकारे बघा हा टॉप हातरून घेतलेला आहे, कुठं गॅप दिसतंय तिथं मी हातरलेला आहे. बघा पाहू शकता अशा एक एक करून हातरलेला आहे. हा खूप छान गोधडी होणार आहे. तुमच्याकडे पण असे जुने कपडे असेल तर नक्की गोधडी शिवू शकता आणि शिलाईमध्ये गुंतवू शकता. का हरकत आहे अशा गोधड्या शिवल्या तर. कुठंतरी आपली परंपरा टिकली पाहिजे म्हणून गोधड्यांचं पहिलं असं आजीबाई गोधड्या शिवत होत्या आणि ते कपडे असे गुंतून होतात. तीच परंपरा थोडी का होईना आपण थोडी चालू ठेवली पाहिजे. एक ना एक गोधडी मला तर वाटतं प्रत्येकांच्या घरात असायलाच हवी जुन्या कपड्यांना. बघा आता हा पण पूर्ण खालची पॅन्ट होते, प्लाझो पॅन्ट होते, ते पण असे गोळा झालेले पूर्ण प्लेन करून घेतलेले आहे मी. जर जास्तीच कपडे तुमच्याकडे गोळा झालेले असेल ना थोडं पाणी टाकून शिंपडून घेतलं ना त्याच्यावरती तर चुन्या चुन्या पूर्ण अशा आहेत ना पूर्ण प्लेन कापड होऊन जातो. आता हे सलवार पॅन्ट आहे ते पण मध्ये हातरून घेतलेले कारण गॅप कुठं नाही दिसला नाही पाहिजे, कुठं झाड नाही गोधडी झाली नाही पाहिजे, एवढी मात्र काळजी घ्यावं लागते. आणि कस्टमरला मात्र कसं असतं फिनिशिंग एक नंबर त्यांच्या चॉईसनुसार केलं ना कस्टमर आपल्याकडं खूप वळतात. आता हे कंबरपट्टा आहे, जे सलवार पॅन्टची वर जे कंबरपट्टी होते ना ते हातरलेली आहे. बघा आपण थोडा पण असे कपडे वाया घालवत नाही. आता हा टावेल आहे पूर्ण, आता पूर्ण टावेल हातरून घेते. एका ताईंचा असाच फोन आला होता म्हणे आम्ही कपडे देऊ तर तुम्ही काय आमचे कपडे काय त्याच्यामध्ये घालू शकचाल म्हणले. त्या नक्कीच आमचे कपडे त्याच्यामध्ये असतील का. मला सांगायचं ताई, त्या ताईंना सांगायचं की जुन्या कपड्यांपासून मी करणार काय, तुमचे एकतर जुने वापरून कपडे झालेले असतात, कचऱ्यामध्ये जर टाकायला गेलं ना एवढ्या बाया मला बोलतात म्हणे तुमचे किती सारखे म्हणजे जे शिलाईचे जे कटिंग केलेले असतात कपडे म्हणे तुमचे एवढा कसा काही कचरा असतो म्हणे. आणि मी तुमच्या जुन्या कपड्यांचं करू काय, त्याचा उपयोग होणारच काय माझ्याकडे.
आता आहे ओढणी पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये, आणि जो ब्लाऊज साडीतनं शिल्लक राहिलेला असतो ना, माझ्या गोदरींचा व्हिडिओ बनवा, मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवू, त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुमच्याकडे टाकेन. आता पूर्ण बेडशीट हातरून घेतलेलं आहे, आणि त्या साईडला आता टावेल होता ना, त्या टावेलचं जाड होईल म्हणून ना मी तेवढंच बेडशीटचा कपडा हातरून घेतलेला, आणि ह्या साईडला जे कमी पडत होतं ना ते ह्या साईडला कटिंग करून हातरून घेतलेला. आता अशा प्रकारे कटिंग केलेलं आहे, आणि ह्या साईडला टाकलेलं आहे, पण ते शेवटी शिलाईतून निघतंच काही नाही, थोडं खाऊन असं कटिंग करून ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता त्याच्यावरती आपण साडी हातरणार आहे. बघा, ह्या ताईने ही साडी दिलेली होती लावायला, आणि नवीनच होते त्यांच्या साडी, आणि मी मधनं टिप मारून जॉईन करून घेतलेले. त्यांना डबल बेडची गोदरी हवी, अशा प्रकारे त्याच्यावरती पण वीट ठेवायची. जड काय ते ठेवलं पाहिजे, तुमच्याकडे काही जड असलं तर ठेवू शकता, असं विटच असं काही नाही. मी विटच ठेवते, त्या विटाने काय होतं अजिबात हालत नाही, किती जरी ओढलं तरी, म्हणून मी विटाचाच वापर करते. बघा, अशा पूर्ण चुन्या वगैरे घड्या घालून घ्यायच्या, म्हणजे चुन्या घालून घ्यायच्या, अजिबात चून नाही दिसली नाही पाहिजे, अशी फिनिशिंग वगैरे एक नंबर करायची आपली. असं सरकत म्हणजे असं जे चुनी वगैरे आलेली असेल ना ते असं सारत यायचं, प्लेन करत यायचं, आणि त्याच्यावरती असे टाके घालून घ्यायचे. मोठे टाके घालावेच लागतात गोदरीमध्ये, डायरेक्ट मशीनवर ते शिवता येतच नाही, नाहीतर खूप गोळा होते, नाही तर वेळ तर खूप होतं. मी तर अजून कधी डायरेक्ट गोदरी शिवली नाही मशीनवरती न भरता. त्यामुळे मी पहिले काय साड्यांच्या असो, बेडशीटरची असो, किंवा छोट्या कपड्यांची असो, नाही तर मोठ्या कपड्यांची असो, डायरेक्ट पहिली खाली भरते आणि नंतर वरती शिवायला घेते. थोडा वेळ का जाईना, पण मी शक्यतो खाली घेते, कारण ही गोदरी भरायला कटिंगला मला 1.5 तास गेलेला आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप कमी वेळ दिसेल, पण मी ह्याच्यामध्ये कटिंग म्हणजे एक तर डबल स्पीडचा व्हिडिओ केलेला आहे, आणि त्याच्यामधला जो काही भाग राहील म्हणजे शिल्लक, म्हणजे जो काही लागत नाही ते मी कटिंग केलेलं आहे. आता अशा प्रकारे आपला एक टाका घालून झालेला आहे, आणि त्याच्यामध्ये त्या टाक्यामध्ये ना आपले एक कपडा गुंतलेला आहे. बघा, आता अशा कपड्याची मी त्याच्या आतमध्ये गुंतवणूक केलेली आहे. गोदडीच्या आतमध्ये छोट्या कपड्याची मी अशी गुंतवणूक केलेली आहे. बघा, आता ही गोदरी आरामशीर 10 वर्षे टिकते, कारण त्यांच्या साड्या पण खूप छान होत्या, नवीन होत्या, आणि अशा म्हणजे ना अशा सुतात खूप छान होत्या त्या साड्या. आता अशा प्रकारे एक करून आपले टाके घालत मध्यंतपर्यंत आलेला आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये पूर्ण भरल्यापासून ते शिलाई करण्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओपर्यंत दाखवते. कधी गोट फक्त मारलेला येत नाही व्हिडिओमध्ये. आता हे शेवटचा भाग राहिलेला आहे ते मी कटिंग करते. अशा प्रकारे मी जो काही कटिंग केलेलं आहे, कटिंग काय करायचं, एक्स्ट्रा आपल्या शिलाई मारताना अजिबात अडचण येत नाही म्हणून कटिंग. आता अशा प्रकारे मी पूर्ण घडी घालून घेते. बघा, अशा प्रकारे पूर्ण प्लेन करत घडी घालून घेते, कारण आतमध्ये कपडे खूप छान असे गुंतवणूक केलेले असते, त्यामुळे खूप प्लेन राहतात गोदरी. आता अशी घडी घालून घ्यायची, आणि मी तुम्हाला आता शिलाई मारताना व्हिडिओ दाखवते. बघा, आता अशा 2-2 इंचावरती आपले बॉक्स कसे आलेले आहेत, आणि टिपा बघा आपल्या किती मस्त आलेल्या आहेत, बघू शकता. कारण ह्याच्यामध्ये खालून वरून बेडशीटाचा वापर केलेला आहे, त्यामुळं फिनिशिंग वगैरे एकच नंबर आहे. बघा, पाहू शकता किती मस्त आलेले आहेत आपल्या टिपा 2-2 इंचा. शिलाईचं काही जास्त व्हिडिओ येणार नाही म्हणून म्हटलं थोडक्यातच आपलं दाखवा तुम्हाला की माझं बॉक्स फिनिशिंग वगैरे कसे आहे. आता ही उलटी बाजू आहे, बघा उलटी बाजू कशी मस्त दिसते, आपली फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे की नाही. कुठं चून दिसते का तुम्हाला? एक पण नाही. आणि टिपा बघा किती अशा आतमध्ये हे झालेलं, कारण बेडशीटाचा वापर केल्यामुळे कपडे आतमध्ये छान गुंतलेले जातात. त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येकानं सांगते घालून वरून बेडशीट वापरा, खूप छान गोदडी होते आणि उबदार होते गोदडी. ही आतमध्ये तुम्ही किती वापरावं, खालून वरून वापरताना बेडशीटाचा वापर करा, आणि त्याच्या आतमध्ये कसे कपडे घातले तरी चालतात. बघा, आता किती मस्त आपली गोदडी झालेली आहे, एक नंबर झालेली आहे. बघा, फिनिशिंगवरूनच तुम्हाला कळेल. अजून तर आडवे बॉक्स मारायचे तोपर्यंतच बघा किती मस्त आपली फिनिशिंग झालेली आहे. बघा, आता तुम्हाला असे पूर्ण प्लेन करून दाखवते. बघा तुम्हाला कशी दिसते का, एक पण चून दिसत नाही, आणि पूर्ण अशा सरळ टिपा आलेल्या आहेत, अजिबात वाकड्या तिकडे अजिबात टिपा आलेल्या नाहीत. आणि एवढी माझं बाजू शिल्लक राहिलेली आहे टिपा मारायची. बघा, खालून पण तुम्हाला मी दाखवते, म्हणजे एक्स्ट्रा साडी दाखवते मी, जेवढी एक्स्ट्रा घेतलेली ती तेवढी शिल्लकच राहिलेली आहे. अजिबात म्हणजे
वर सरकत आले नाही. तर कधी कधी काय होतं, गोदरी सरकताना वरती खाली वर सरकते साडी आणि परत कमी पडते, मग परत मला जॉईन मारावा लागतो. बघा आहे तशी राहिलेली. बघा बेडशीटपासून किती मस्त असे उबदार आपली गोदरी तयार होते. बघा असे एक 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 करून मी टिपा मारते. मी स्वतःचा व्हिडिओ काढते म्हणून जास्त मला शिलाईचा व्हिडिओ येत नाही, तर जर त्यावेळेस मुलगा व्हिडिओ काढत असतो. आता ही पूर्ण कटिंग करते. तर आडवे बॉक्स वगैरे मारून झालेले आहेत. तर आता तुम्हाला कटिंग करताना दाखवते. बघा पाहू शकता अशा प्रकारे मी कटिंग केलेलं आहे. कटिंग करते. कटिंग केल्यानंतर काय होतं माहिती आहे का, जे गोट मारताना खूप छान होतं. आता हे त्याच्यामधलं बेडशीट निघालेलं, त्याच्यामध्ये आतमध्ये गुंतलेलंच नाही ते बेडशीट, असं निघून जातं शिलाई मारपण. जसं गोळा होऊन तसं म्हणजे आपण निरपतील तसं ते असं बेडशीट निघतं. म्हणजे छोटे असतील तर नाही गुंतवणूक झालेले. आणि असे कटिंग करून घेते. बघा थोडंच म्हणजे एक्स्ट्रा फक्त भाग काढते, म्हणजे वाकडे तिकडे आले नाही ते. बघा असे चहूबाजूने माझं कटिंग झालेलं आहे. आता हे शेवटचे आहे. बघा आणि खूप जाड होतं ना, त्यामुळे कटिंग करायला थोडा प्रॉब्लेम येत होता. पाहू शकता आता बॉक्स वगैरे कुठे आपले गोळा वगैरे काही झाले का नाही, गोळा झालेला. आणि असं सरळ बघा पाहू शकता आपली गोदरी किती एक नंबर तयार झालेले. आणि फिनिशिंग वगैरे किती मस्त आहे आपलं. बघू शकता असे एक किती मस्त झालेली आहे. बघा गोट वगैरे कसा मस्त मारलेला आहे मी. आणि थोडंसं तर पिंक कलरचं काही माझ्याकडे कापड नव्हतं गोट मारायला, आणि थोडंसं असं वांगी कलरचं होतं, त्याला मॅचिंग होईल म्हटलं जाऊ दे, याला असं थोडंसं मॅचिंग होईल म्हटलं म्हणून मी असं थोडा डार्क कलरचा मी गोट मारलेला आहे. बघा बॉक्स वगैरे किती मस्त. असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. मी असेच नवीन गोदऱ्यांचे व्हिडिओ घेत राहील, नवीन गोदऱ्यांचे व्हिडिओ आणत राहील. तोपर्यंत तुम्ही बघत राहा, मस्त राहा, व्यस्त राहा, मजेत राहा. आणि चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय बाय. चला सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.